आहे. एक सावध सुरुवात ऋतुराज यांच्याकडून आणि नक्कीच पृथ्वी का प्रथम फलंदाजीला तोंड देतील प्रथम गोलंदाजीला तोंड देतील ते योगेश यांच्या. एक नक्कीच चांगली लढत बघायला मिळेल. मागच्या 2 लढती काहीशा एक बाजूने झालेल्या कारण वन साइड गेम झाले होते, परंतु आशा आहे की हा चांगला गेम होईल. आपटून टाकलेला चेंडू यावेळेला अगदी जोराला ज्याला म्हणतात गावच्या भाषेमध्ये शेवटच्या क्षणाला बॉल हातातून रिलीज होताना कुतून टाकल्यासारखा असा आवाज आला आणि नक्कीच कुतून टाकणे म्हणजे एक वेग वाढवणं आणि नियंत्रित असा गोलंदाज वेगाने गेला, वेगाने चेंडू गेला तर तो सर्व विकेट किपरच्या हातामध्ये दिसतो. एक गडी बिनबाद एक. छत्रपती शंभूराजे संघटना विरुद्ध आदर्श 11 मालाड. आदर्श 11 मालाड प्रथम फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा योगेश हे चले हमसे दूर जाते हुए उलट ठेवून बॉलर बॅकडाऊन मारलाय, चेंडू चाललाय बॉलरच्या मागे चेंडूवर क्षेत्ररक्षक येते, चेंडू अडवला जाईल तिथे एकच धाव मिळते. बिनबाद 2. खूपच सावध सुरुवात म्हणायला हरकत नाही आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे गोलंदाजी. योगेश कोणताही चान्स देत नाहीत, कोणताही एक त्यांना एक मार्जिन देत नाहीत मोठे फटके मारायला, हे महत्वाचं आहे. त्यांना माहिती आहे की ऋतुराज हा खेळाडू एक मोठा खेळाडू आहे, मोठे फटके मारण्यामध्ये तरबेज आहे. त्याला शॉर्ट पेस देऊन जमणार नाही. त्याला यॉर्कर लेंथ किंवा चांगल्या टप्प्याचे चेंडू टाकावेच लागणार. पुन्हा एकदा योगेश हे चले ऋतुराज को आपटून टाकलेले चेंडू ही बघा काय कमबॅक पुन्हा एकदा काय गती आहे. गतीने फसवलं शॉर्ट पिच चेंडू असून सुद्धा फलंदाजाच्या अगदी कमरेच्या थोडासा वरून जाणारा खांद्याच्या लेवलनी जाणारा काहीच त्याला चान्स मिळाला नाही की मोठा फटका मारायला. याला म्हणतात गोलंदाजी आणि याला म्हणतात क्रिकेट. बिनबाद 2. पुन्हा एकदा योगेश ऋतुराज या वेळेला मात्र चांगला कनेक्ट झालाय, परंतु किती कनेक्ट झालाय बघूया. यस आणि मिड विकेटला झेल बाद होऊन ऋतुराज तंबूमध्ये परततोय. कमॉन डीजे. सवाशेर असतोच आणि या सामन्यामध्ये आपण बघतोय योगेश आणि स्वस्त्यामध्ये ऋतुराज यांची विकेट काढलेली आहे आणि एक गडी बाद 2 अशी हलकी सुरुवात आहे. अजूनही पहिले षटक चालूच आहे. पाहूया ऋतुराज यांची जागा घेण्यासाठी कोण येतोय. सचिन आलेले आहेत. यश यांनी सुद्धा अगोदरच्या सामन्यात जबरदस्त फटकेबाजी केलेली आणि 29 धावा जमवल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅचचा सुद्धा त्यांनी मान मिळवला होता. परंतु या वेळेला त्यांना मान पण मिळवावं लागेल आणि मान पण उंचावी लागेल, कारण उंच मान केल्याशिवाय तुम्हाला मोठे फटके मारायला मिळणार नाहीत आणि तेच फटके मारायचा चान्स देत नाही तो योगेश. एक गडी बाद 2. पुन्हा एकदा योगेश काय गोलंदाजी करतोय, काय टप्पा राखतोय, काय वेग आहे. हेच तर बघायला आलोय आपण. दातिवली इथला यजमान संघ म्हणू शकतो आपण. पुन्हा एकदा योगेश हे चले राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. या वेळेला सुद्धा आपटून टाकलेले चेंडू. या वेळेला सुद्धा फलंदाजाला काही चान्स नाही. जरी आवाज कुठल्यासारखा आला तरी ते एक सक्सेसफुल षटक आहे. एक गडी बाद 2. मला वाटतं षटक संपलेलं आहे. एक गडी बाद 2. फार हलकी सुरुवात. फक्त 6 चेंडू शिल्लक आहेत. काय होईल काय नाही समोरचे सगळे प्रेक्षकांचे लक्ष लागले खेळपट्टीवरती, परंतु मी आता माईक हँड ओव्हर करतोय ओव्हर टू विजय शिंदे. हॅलो. नक्कीच दिलीप सर, मी माझ्याशी सांगितलं होतं की रितांश हा एक स्फोटक फलंदाज माझ्याशी पाहायला होते. त्याची चांगली फलंदाजी केली. त्याने 30 ते 32 धावा कुठून काढल्या होत्या. पण तसं काढलं चांगलं बांधून ठेवलं त्या फलंदाजाला आणि नवीन आलेला गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती सामन्यातील दुसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो रितेश. एक चांगली गोलंदाजी करतोय. हाय व्होल्टेजचा सामना असेल छत्रपती शंभूराजे संघटना विरुद्ध आदर्श 11 मालाड. ते तटीचे सामने आहे. 2 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेसिंग असेल याची नोंद घ्यायची आहे. दुसरं षटक प्रगती पथावर असताना पंचांच्या उजव्या साईडने मारा करतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न झाला सफल आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार डीजे.
ऑपरेटर तेजस यांनी आज दिवसभरात चांगल्या प्रकारचं ऑपरेटिंगचं काम केलंय. त्याला देखील आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांचा आभार मानले जातील. एक चांगल्या स्कोररच्या भूमिकेत तर महादेव होतेकर जे यजमान आहेत ते संघाचे जे क्षेत्ररक्षण वाटतं करतायत ते महादेव हुतेकर जर त्यांनी झेल टिपला तर त्यांना दुसराज आणि सूरज हुतेकर ₹501 पारितोषिक देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. खुश खबर आहे महादेव हुतेकरांसाठी. पुढचा चेंडू पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय कार्पेट पद्धतीने क्षेत्ररक्षण पॉईंटच्या दिशेने चांगलं व्हायला पाहिजे होतं पण चेंडू निसटलाय आणि फलंदाजाला त्याचा फायदा भेटलाय. 2 धावा घेण्यात यश आलंय आणि एक चोरटी धाव घेतली. अशा 3 धावा या 3 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 3 ने वाढते 9 धावा. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. माझे साथी स्कोरर आनंद हुतेकर चोरवणे गावचे सुपुत्र आहेत. एक ज्येष्ठ खेळाडू म्हणे त्यांचं ख्याती आहे. आज त्यांनी 15 गावात नावाजलेला खेळ त्यांनी साकारला होता. खेड तालुका असू द्या, आमचं 15 गाव असू द्या, आम्ही त्यांचा फार खेळ बघितलाय जवळून. एक उत्कृष्ट असे गोलंदाज आणि फलंदाज होते ते आनंद हुतेकर. स्कोररच्या भूमिकेत कामगिरी करताना दिसतायत ते. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 1 ने वाढते. 10 धावा धावफलकावरती लागतायत. एक स्क्वेअर चेंडूचा मारा होतोय. गोलंदाज योगेश यांच्या मार्फत 2 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेसिंग असेल. प्रथम क्रमांक 51,000, द्वितीय क्रमांक 31,000, तृतीय आणि चतुर्थ 10,000 व आकर्षक ट्रॉफी. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडूचा मारा होतोय. वारंवार मला वाटतं गोलंदाजीची लाईन आणि लेग थोडीशी बिघडलेली दिसते आणि एक अवांतर धाव मिळते. पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 11 धावा 11 धावा धावफलकावरती लागल्यात. आमचे परम मित्र बंधू रुपेजी चंद चांदे मुसाळ गावचे सुपुत्र आहेत. 15 ते 20 वर्ष क्रिकेट या खेळामध्ये एक दांडगा अनुभव असलेले. गोलंदाजी असू द्या, फलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षण पंचांची भूमिका असं आणि समालोचकही चांगली कामगिरी पार पाडतात ते रुपेशजी चांदे. या सामन्याचा आनंद घेताना दिसतायत ते आमच्या समेत जोडले गेलेत व्यासपीठावरती. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव मिळते. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 12 धावा 12 धावा धावफलकावरती लागल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना चांगला फटका मारलाय लॉंगाच्या दिशेने. चेंडू येतोय मात्र सीमारेषेच्या बाहेर आणि संघाची धावसंख्या होते 16 धावा. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन स्वयंभू नागेश्वर उतेकर गावठाण चोरवणे 2024 आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती योगेश पंचांच्या उजव्या साईडने मारा करतोय. मोठा प्रहार मारला केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार डीजे. धावा धापलकावरती लागल्यात. दुसऱ्या षटकातील हा मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. चांगली मोठी हाणामारी काय केले या दुसऱ्या षटकात. थोडंसं महागडं षटक म्हणते ते योगेश या गोलंदाजाचं 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 22 धावा विजयासाठी. द्वितीय सत्रात 12 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 23 धावा
पण दुसऱ्या षटकामध्ये 20 धावांची लयलूट केली. त्यामुळं हा जो सामना आहे तो अगदी इंटरेस्टिंग मोडवरती आणलेला आहे. कारण 23 धावा म्हणजे जवळ-जवळ 11.5 धावांची प्रत्येक षटकामध्ये रणगती राखली पाहिजे आणि ती रणगती राखणं तेवढं सोपं नसतं. कारण समोरच्याकडे सुद्धा चांगले गोलंदाज जो संघ 4 चांगले गोलंदाज आणतो, त्यातून जबरदस्त असे 2 गोलंदाज नक्कीच या सामन्यामध्ये तो खेळवत असेल आणि ते चांगलेच गोलंदाज असतील. त्यामुळं अगदी एक इंटरेस्टिंग फाईट बघायला मिळेल आपल्याला आणि तो इंटरेस्ट कशा पद्धतीने पुढे जातोय तो आपल्याला बघायला मिळेल. पाहूया नवीन पहिला गोलंदाज कोण आहे तो? मनीष आहेत पहिलं षटक घेऊन. बॅटिंगला मनीष आणि नॉन स्ट्राईकला मनीष आणि सूरज ही जोडी आणि बॉलर बघूया कोण आहे तो? हर्षल. हर्षल आहेत गोलंदाज. यस. पहिला चेंडू हर्षल टू मनीष. आपटून टाकलेले चेंडू नुसताच आणि क्लीन बॉल तिथे झालेला दिसतोय. पहिल्या चेंडूवरतीच क्लीन बॉल झालाय. काय सुरुवात आहे. 23 धावांची गरज. जबरदस्त सुरुवात बॉलिंगची बाजू घेऊन बोलायचं झालं तर डीजे. DJ. थँक्यू डीजे. तर अशा रीतीने दातिवली संघ जो इथला यजमान संघ म्हणू शकतो, शून्यावरतीच पहिला गडी बाद झालेला आहे आणि एक पाहूया नवीन फलंदाज कोण आहे तो? विजय पवार आलेले आहेत. एक गडी बाद 0. 23 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड झालेले खेळाडू मनीष आणि विजय आलेले आहेत त्यांची जागा घेण्यासाठी. नक्कीच एक जबरदस्त सुरुवात. हर्षल, कमॉन हर्षल. कालचा एक हर्षल त्यांनी सुद्धा मुंबईला दमवलं होतं. पुढचा चेंडू आपटून टाकलेला चेंडू यावेळेला स्कायर वन आहे. किती स्कायर वन आहे बघूया. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक टप्पा घेत पडल्यानंतर पोहोचतोय. एक धाव मिळते. दुसरी धावेतून दोन्ही खेळाडू पळून काढतायत. एक गडी बाद 2. 2 षटकामध्ये 23 धावांची कंपल्सरी गरज. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या चेंडूवरती एक गडी बाद झालेला. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत. एक गडी बाद 2. पुन्हा एकदा हर्षल तिसरा चेंडू घेऊन येतोय. या वेळेला मात्र स्लो गतीचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर चांगला कनेक्ट झालेला ऑफच्या दिशेने चेंडू बाउंड्रीवरती केलाय. चेंडू अडवला जातो तिथे. दुसरी धाव मिळते का? नाही. स्पीडने चेंडू विकेट फिल्डरकडे गेल्यामुळे फक्त एकच धाव मिळते तिथे. 3 चेंडू संपलेले आहेत. एक गडी बाद झालेला आहे आणि धाव संख्या आहे ती 3. एक गडी बाद 3. 11.5 धावांची प्रत्येक षटकामध्ये रणगती राखायची आहे आणि सुरुवात मात्र हर्षलच्या द्वारे जबरदस्त झालेली आहे. पुन्हा एकदा हर्षल आपटून टाकलेले चेंडू. पुन्हा एकदा गतीने फसवलं. पॅडवर आदळून चेंडू विकेट किपरकडे गेले. निर्धावाचा चेंडू. 4 चेंडू मला वाटते संपलेले आहेत. एक गडी बाद 3. मोठ्या फटक्यांची अपेक्षा दातिवली 11 संघाकडून. या मैदानाचा तुम्हाला चांगला अनुभव आहे, परंतु समोर गोलंदाज सुद्धा जबरदस्त आहे. त्यामुळे जेव्हा आपण मैदानामध्ये उतरतो तेव्हा आपली खरी ताकद कळते आणि तसंच चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. जरी मैदान आपलं असलं तरी ते मैदान लढवय्या खेळाडूला साथ देतं. पुढचा चेंडू आपटून टाकलेला चेंडू यावेळेला मात्र चांगला कनेक्ट झालाय. डीप फाईन लेगच्या डोक्याच्या वरून चेंडू गेलाय. सुंदर असा क्रॅकिंग शॉट. षटकार. नऊ. एक गडी बाद 9. शेवटचा चेंडू असावा. 11.5 धावाची रणगती प्रत्येक षटकामध्ये राखायची आहे. एक षटकारानं एक चांगलं थोडंसं मृगजळ मात्र दाखवायला सुरुवात केलेली आहे दातिवली संघाला. पुढचा चेंडू राईट आर्म द विकेट. या पुन्हा एकदा स्लो गतीचा चेंडू ऑफ कटर लेग कटर टाकल्यामुळे विकेट किपरच्या हातात चेंडू. अशा रीतीने षटक संपलेलं आहे. एक गडी बाद 9
अजूनही 14 धावांची गरज आणि 6 चेंडूंचा खेळ बाकी. 6 चेंडू 14 धावा सहजगत्या होऊ शकतात टेनिस क्रिकेटमध्ये. परंतु कोण काय करेल, कसं काय पुढे मैदान कोण गाजवेल याचं वर्णन करतील ओव्हर टू विजय शिंदे. हॅलो. नक्कीच 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 14 धावांची गरज. तर चांगल्या प्रकारचं इथं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. प्रथम सत्रात जेव्हा पहिलं षटक फेकलं तेव्हा 2च धावा दिल्या होत्या त्या गोलंदाजांनी. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं होतं आणि दुसऱ्या षटकात मोठी हाणामारी केली आणि 20 धावा कमावल्या. तर मला वाटतं थोडासा महागडा गोलंदाज भेटला होता. पण आता पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 9 धावा. अजूनही विजयासाठी 6 चेंडूचा खेळ बाकी असेल, 14 धावांची गरज असेल. 6 चेंडू 14 धावांची गरज. नवीन आलेला गोलंदाज सामन्यातील दुसरा आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो सुमित. हा गोलंदाज एक सार्थक कर्णधाराने विश्वास दाखवलाय तो सुमित या गोलंदाजावरती. पाहूया काय गोलंदाजी करणार, काय क्षेत्ररक्षणाची रचना रचतोय तो क्षेत्ररक्षक सुमित आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती. तटस्थ पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. 10-12 पावलांचा असा स्टार्ट. एक स्फोटक गोलंदाज समजला जातोय. अकोट टप्प्याचा चेंडू होता. मला वाटतं गली पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होतंय. चेंडूला अडवतंय. तत्पूर्वी 2 धाव, तिसरी धाव घेण्याचा इरादा सफल झालाय आणि या 3 धावा पूर्ण होता होता 3च धावावरती समाधान मानावं लागतंय. थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण झाले. या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसला होता. या 3 धावेने संघाची धावसंख्या होती 12 धावा. 12 धावा धापलकर अजूनही विजयासाठी 5 चेंडू तर 11 धावांची गरज असेल. 5 चेंडू 11 धावा. काय सामना जाणार आणि मला वाटतं एखादा चेंडूवरती मोठा प्रहार केला तर नक्कीच कमबॅक होईल हा सामना. चला सामना चालू असताना ग्राउंडवरून जाऊ नका. प्रेक्षक वर्गाला विनंती असेल की कदाचित चेंडू जर आला आपल्या साईडला अडवला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तरी प्रेक्षक वर्गाला एक नम्रतेची विनंती. सामना चालू असताना पॅव्हलियनमध्ये ग्राउंडवरने कोणी चालू नये. त्याचप्रमाणे स्वयंसेवकांना एक विनंती असेल, बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. सीमारेषेच्या बाहेर गेलेला चेंडू आपण त्वरित आणून द्यायचा आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा, आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं, खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 5 चेंडू 11 धावांची गरज. 5 चेंडू 11 धावांची गरज. हाय व्होल्टेजचा सामना आहे. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती. अकोट टप्प्याचा चेंडू आता पंचांकडे अपील मागितले. पंचांनी अपील फेटाळले. लेग बाईच्या स्वरूपात एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 1 ने वाढते 13 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ असेल. विजयासाठी 10 धावांची गरज. शैलेश मोरे साहेबांकडून जर आपण सामना जिंकला, फलंदाजी करतायत ते बॅट्समन, तर 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. याची नोंद घ्यायची आहे. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. फलंदाजाला जखडून ठेवलंय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. संघाची धावसंख्या रोखून धरले आणि दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही 3 चेंडूचा खेळ असेल. विजयासाठी 10 धावांची गरज. 3 चेंडू 10 धावांची गरज. एखाद्या चेंडूवरती दिलीप सर जर फटका जोरात आला, चौकार किंवा षटकार आला तर नक्कीच शेवटच्या चेंडूवरती मग सामना रंगतदार येणार यात काही शंका नाही. हाय व्होल्टेजचा सामना आहे. छत्रपती शंभूराजे संघटना विरुद्ध आदर्श 11 महाड संघ. एक कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील ही शेवटची स्पर्धा. पुन्हा एकदा गोलंदाज सुमित. अकोट टप्प्याचा चेंडू होता. काय गोलंदाजी केले, काय क्षेत्ररक्षण झालंय. गडी धावबाद होतोय. अजूनही विजयासाठी 2 चेंडूचा खेळ असेल. 10 धावांची गरज असेल. तोपर्यंत आपण संधी देऊ. डीजे ऑपरेटर तेजस. करणारा संघ आहे तो मालाड आदर्श 11.
तर एक चांगल्या प्रकारचं आपल्याला नियोजन पाहायला मिळते. हाय व्होल्टेजचा सामना आहे. 2 चेंडू 10 धावांची गरज. 2 चेंडू 10 धावांची गरज. छत्रपती शंभूराजे संघटना एक चांगल्या प्रकारचं भूमिकेत संघ आपल्याला कामगिरी पार पाडताना दिसतोय. 2 चेंडूचा खेळ असेल. विजयासाठी 10 धावांची गरज. गोलंदाज सुमित आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती. नवीन आलेला फलंदाज अजय पाटील. एक स्फोटक फलंदाज समजला जातो. तो अजय पाटील आपल्या फलंदाजीच्या मार्कवरती स्ट्राईक रोटेट घेऊन काय घडणार काय बिघडणार या चेंडूवरती. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि पंतांचा निर्णय येतोय लेग बाय. आणि एक चेंडू 9 धावांची गरज. एक चेंडू 9 धावांची गरज. या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न असेल या फलंदाजाचा. काय गोलंदाजी केली. चांगली गोलंदाजी केली या सुमित या गोलंदाजाने आणि निर्णायक षटक फेकण्याचं काम दाखवलंय त्यांनी. सार्थ ठरवलंय आपल्या कर्णधाराचा. एक चांगले क्षेत्ररक्षण सजवले. चांगली गोलंदाजी सुमित यांच्याकडून. एक चेंडू 9 धावांची गरज. पुढचा चेंडू. चांगला फटका मारलाय पॉइंटच्या दिशेने आणि मालाड आदर्श 11 संघ हा विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक स्वागत केलं जाते. त्याचप्रमाणे छत्रपती शंभूराजे संघटना हा संघ इथं आपण आलात. चांगल्या प्रकारची खेळी साकारली. तुमचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत केलं जाते. या सामन्यात